समजा दुसरे उजाड गावं असतील किंवा बाकीही गावं असतील, तिथे CRS पोर्टलवर लॉग इन करून ॲड ओल्ड अशा टॅबमध्ये जेवढ्या नोंदणी झालेल्या आहेत त्यांची मॅचिंग लोकसंख्याशी करायला पाहिजे. या सर्व प्रमाणपत्रांचा मी जेव्हा पाहणी केली तर असं दिसून येतं की डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जवळपास सर्व प्रमाणपत्र आहेत. ते प्रकरण आम्हाला कमीत कमी 15-20 दिवसांना माहीत झालेलं आहे. ते काहीतरी व्हॉट्सअपला आलं, मोबाईलला आलं ते प्रकरण, आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट चौकशी चालते. आणि परत 4907 जन्म नोंदी सापडल्या, ते दाखले वगैरे सापडले. आणि आमच्या गावात जी लोकसंख्या आहे 1600 ते 1700 पर्यंत लोकसंख्या आहे, आणि वर्षाला ते 10 ते 12 बाळ जन्माला येतात. आणि एवढी लोकसंख्या अचानक कसं काय वाढली गेली, हे खोट्या नोंदी पास केल्या. हो, ह्याच्या लक्ष दिलं नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्यांनी लक्ष दिलंय. त्यांना जेव्हा त्यांच्यापर्यंत ते माहिती गेली, ते गव्हर्नमेंट ते चौकशी करताय त्याच्यावर. काढलं गेल्याचं समजल्यानंतर त्यांनी काहीतरी चौकशी केली, ते आपले दप्तर वगैरे चेक केलं ग्रामपंचायतचं, असं काही वाटलं मला ते. आणि त्याच्यावर काही सापडलं नाही कुठलंही. हो, आणि 4907 जन्म नोंद ज्या सापडल्या या खोट्या आहे, या निर्णयानं त्यांनी जाहीर केलं. वापरल्याचं सांगितलं जातंय. तर हे भाटपुरे गाव हे उजाड आहे, कधीपासून उजाड आहे? ते आमच्या आजच्या प्रजलांना सुद्धा माहिती नाही, तेव्हापासून उजाड आहे त्याला. आणि आमच्या गावाचा काही संबंध येत नाही भाटपुरी. तुम्हाला आम्हाला सर्व गावाला पूर्ण धक्का बसला आहे, कारण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये एवढी लोकसंख्या नाही आहे ना, 1700 लोकसंख्या, आणि एवढं कसं काय जन्म दाखले नाही झाले. ते शिवरे गावाला लागून आहे. ते काढण्यात आले. तुम्हाला हे प्रकरण कधी समजलं आणि धक्का बसला, काय सांगाल? ते अचानकच आता म्हणजे 8-10 दिवसापूर्वी आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आला का बाबा हे आपल्या गावात असे डुप्लिकेट नोंदी झालेल्या आहे. आम्हाला एकदमच विचार झाला, म्हणजे एकदम विचार पडला का हे काय झालं बा असं. आम्ही विचार करतोय आता का बाबा हे कसं होणार, काय होणार. आणि आमच्या गावात जवळपास वर्षाला 10-12 मुलांचा जन्म होतो, आणि हे 4900 कुठून आले भाऊ. याची चांगली खगोल चौकशी व्हावी एवढी सरकारकडे. 10 दिवसापूर्वी आम्हाला यवतमाळ जिल्ह्यावरून एक टिप मिळाली होती. त्या टिपमध्ये असं होतं की त्यांच्याकडे फेक बर्थ सर्टिफिकेट रजिस्टर करणाऱ्या एक माणसांना पकडलं होतं. त्यांनी त्यांच्या बयानामध्ये भाटपुरी नावाचं एक गावाचा उल्लेख केला. त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की 4907 एवढ्या बोगस प्रमाणपत्र जन्माचे तिथे नोंदवले गेले आहेत. जेव्हा आपण खोलीत गेलो तेव्हा असं आढळलं की हे सगळे डिसेंबर 2025ला ऑनलाईन सायबर पद्धतीने हॅक करून कार्य झालेलं आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वरती रिपोर्ट केले. तिथून आम्हाला लेटर आला शासनाकडून की हे सगळ्या नोंदणी पटकन रद्द करावी आणि पॅरलली एक FIR सुद्धा नोंदवावी. म्हणून FIR BDO पारोळाने रजिस्टर केली, आणि कालपासून आपण सगळ्या पंचनामा झाल्यावर 4907 हे 100% नोंदणी रद्द करणार आहेत. त्याचंही काम सुरू झालेलं आहे. प्रथमदर्शनी ऑब्झर्विंग ऑथॉरिटी म्हणून BDOच्या अंतर्गत हे सगळा विषय येतो. त्यांच्या स्तरावर कुठेतरी नेग्लिजन्स झालेला दिसतो, तर त्या संदर्भात कारवाई होणार नाही, BDOच्या स्तरावर कुठल्याही नेग्लिजन्स नाही आहे. फक्त एवढं की एक लॉग इन ID निबंधकांची म्हणजे ग्रामसेवकांच्या टर्मिनल एक जे असतो त्यात हे सगळ्या नोंदणी केली जाते आणि अप्रूव्ह केली जाते. पण जर लॉग इन ID बाहेरून हॅक केला गेला असेल तर तसं करणं शक्य नाही. तरी आपण पोलिसांना इन्क्वायरीसाठी दिलेलं आहे. ते त्यांची चौकशी करत आहेत, आणि त्यात जर असं काहीतरी आढळलं की ID पासवर्ड जाणून शेअर केलं गेलं किंवा काहीतरी असा अँगल आहे BDO किंवा ग्रामपंचायतीच्या स्तरावर, तर मग तशी कार्यवाही होईल.
ज्या पद्धतीने पाठपुरीचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड हॅक करून हा सारा प्रकार केल्याचं दिसतंय, जिल्ह्यातल्या इतरही ग्रामपंचायतींच्या स्तरावर अशी काही आपण चौकशी आता करतो आहोत. हो, आपण आता एक कॅम्पेन हाती घेणार आहे की अशा समजा दुसरे उजाड गाव असेल किंवा बाकीही गाव असेल, तिथे CRS पोर्टलवर लॉग इन करून ॲड ओल्ड अशा टॅबमध्ये जेवढ्या नोंदणी झालेल्या आहेत त्यांची मॅचिंग लोकसंख्याशी करायला पाहिजे. म्हणून उद्या म्हणजे 21 तारखेला आमच्या जिल्हा परिषदेला एक कार्यशाळा आहे. सगळे विस्तार अधिकारी येत आहेत आणि CRSचे एक्सपर्ट जे त्यांना सांगणार आहे की ही रिपोर्ट कशी निघेल आणि त्या रिपोर्टच्या आधारे त्यांना खाली चौकशी कसं करता येईल. मॅडम, एकही लोकसंख्या नसलेल्या गावात ज्यावेळेस 4,000 पर्यंत नोंदी होतात तर ते प्रशासनाच्या लक्षात कसं आलं नाही आणि ते लक्षात जर यायला पाहिजे होतं तर ते कुठे ते दिसलं असतं किंवा कसं लक्षात आलं असतं? हा जो टर्मिनल आहे हा ग्रामसेवक स्तरावरच असतो आणि तिथे अप्रुव्हलही भेटते त्यांना. म्हणून ॲड ओल्डमध्ये जाऊन करणे ऑनलाईन डिसेंबर 25ला झालेलं आहे आणि सरासरी जर पाहायला गेलं तर 10-15 दिवसांमध्ये यवतमाळमुळे आम्हाला त्याची जाणीवही मिळाली. पण तसं काय त्याचं डॅशबोर्ड किंवा पाहणे की एवढी माहिती निघत आहे किंवा BDOच्या स्तरावर पाहणे, तसं डॅशबोर्ड आज रोजी उपलब्ध नाही आहे. पण त्यांनी सो मोठो घेऊन सगळं पाहायला पाहिजे, तेवढं आपण त्यांच्याकडे अपेक्षा करतो. म्हणून ही कॅम्पेन उद्यापासून आपण हाती घेत आहोत. आतापर्यंत किती नोंदी रद्द झाल्या मॅडम? डेली त्या पोर्टलमध्ये 100 नोंदणी रद्द होतात. कालच्या 100 झाले, आजच्या काम सुरू आहे. मॅडम, कुठल्या कालावधीतल्या कधीपासून हे नोंदणी नाही, करायला सुरुवात झाली? डिसेंबर 25ला सगळ्या नोंद झालेली आहे. तर या ज्या नोंदी आढळून आलेल्या आहेत नेमकं या कधी त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि इश्यू ते कधी झाले? ह्या सर्व प्रमाणपत्रांचा मी जेव्हा पाहणी केली तर असं दिसून येतं की डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जवळपास सर्व प्रमाणपत्र आहेत आणि हे वेगवेगळ्या वयोगटातील आहेत असं त्यावरून दिसून येतं. कधीपासून नोंदवणं सुरू होतं सर, की फक्त डिसेंबर मध्ये जे नोंदवण्यात आलेले आहेत? आणि यामध्ये आम्ही राज्यस्तरावरून याचे लॉग ID मिळवले तर त्यामध्ये नोव्हेंबर 25 पासून काही नोंदी झाल्याचे बाब निदर्शनास आलेली आहे आणि मॅक्झिमम ज्या नोंदी आहेत ह्या डिसेंबर 2025 या महिन्यातील आहे.